नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आताची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे। ठाकरेंची ताकद दुप्पट, हजारो शिलेदारांचा पुन्हा ठाकरे गटात प्रवेश। तर कोणत्याही महत्त्वाची बातमी बघूया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना काहीच महिने शिल्लक आहेत, त्यामुळे राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे। प्रत्येक पक्षाने मोर्चे बांधण्याला सुरुवात केली असून अनेक ठिकाणी पक्षप्रवेश आणि उलथापालथ पाहायला मिळते। अशातच आता नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे मोठे बळ वाढले आहे। अपक्ष नेते देवभाऊ हरिभाऊ वाघमारे यांनी रविवारी शिवसेनेची मशाल हाती घेतली। मातोश्री येथे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी हा जाहीर पक्षप्रवेश केला। यावेळी त्यांच्यासोबत 2000 ते 3000 कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधलं आहे। त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाची ताकद दुप्पट झाल्याचे समजते। देवभाऊ हरिभाऊ वाघमारे यांनी 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभवाचा सामना करावा लागला। त्यांच्या पारड्यात मतांचा पाऊस पडला नाही, पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मैदान मारायचं ठरवलं आहे। या पक्षप्रवेशाच्या वेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचे बाण सोडले। एक देवाभाऊ आहे ज्यांच्याकडे सगळं काही आहे, सत्ता, पद, अधिकार, तरीही त्यांनी फोडाफोडीचं राजकारण सुरू ठेवलं आहे, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी यावेळी केली आहे। या पक्षप्रवेशामुळे ठाकरे सेनेला मोठे बळ प्राप्त झाले, त्यामुळे येत्या निवडणुकीत पुन्हा उद्धव ठाकरेंची ताकद दुप्पट होणार आणि विधानसभा निवडणूक ते लढवणार असे संकेत दिसतात।